हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस। आज मी तुम्हाला बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंटमधले एक्सरसाइज जी आहे त्याच्यातला प्रॉब्लेम नंबर 3 पेज नंबर 209 हा प्रॉब्लेम सांगणार आहे। आता इथं आपल्याला पासबुकचा मिस्टर रवीचा क्रेडिट बॅलन्स दिलाय पासबुकचा 33,600, बट कॅशबुक शो अ डिफरंट बॅलन्स। कॅशबुकचा डिफरंट बॅलन्स येतोय, तोच आपल्याला शोधून काढण्यासाठी बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बनवायचं आहे। तर आता आपण आधी वर्किंग नोट करून घेऊया आणि पासबुकचा क्रेडिट बॅलन्स लिहून घेऊया। आता इथं वर्किंग नोटसाठी मी प्रॉब्लेम नंबर 3 वर्किंग नोट डेबिट कॅशबुकला कॅशबुकच्या डेबिट साईडला रिसीट असतं, क्रेडिटला पेमेंट, तर पासबुकचं अपोजिट असतं, डेबिटला पेमेंट आणि क्रेडिटला रिसीट। बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन। आता इथं आपल्याला क्रेडिट बॅलन्स दिलाय 33,600 हा बॅलन्स लिहून घेतला। त्याच्यानंतर फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे चेक्स पेड इनटू द बँक बट नॉट क्रेडिटेड बिफोर 31 ऑगस्ट 2018 अमाउंट 24,500। आता इथं आपण आपल्याला पहिलंच डेट दिलेले आहे 31 ऑगस्ट आणि इथं आपण चेक पेड इनटू द बँक, चेक पेड इनटू द बँक म्हणजेच डिपॉझिट केलाय। चेक बँकेला दिला म्हणजेच काय, डिपॉझिट केला, आपण डिपॉझिट केलाय म्हणजे चेक बँकेत भरला आहे। चेक डिपॉझिटेड इनटू द बँक बट नॉट क्रेडिटेड 31 ऑगस्टच्या आत तो क्रेडिटेड झालाय का, म्हणजे रिसिटला आलाय का नाही, मग तो पासबुकला करून घ्यायचा आपण। इथं रिसिटला चेक डिपॉझिटेड अमाउंट होती 24,500, ह्याला 1 नंबर दिला। त्याच्यानंतर सेकंड आहे डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर थ्रू नेफ्ट 33,000 रेकॉर्डेड इन पासबुक ओनली। म्हणजे आपण ज्यांना सेल केलं होतं तो जो आपला कस्टमर आहे त्यांनी बँकेत नेफ्टच्या द्वारे डायरेक्ट आपल्याला पैसे डिपॉझिट केलेत, आपल्या अकाउंटला पैसे पाठवले 33,000 रुपये, रेकॉर्डेड इन पासबुक ओनली। मग ते आपण फक्त पासबुकला रेकॉर्ड केले, म्हणजेच कुठं रेकॉर्ड करायचं राहिले, कॅशबुकच्या डेबिटला। कॅशबुकच्या डेबिटला का, कारण त्यांनी आपल्याला दिलेत 33,000, ह्याला 2 नंबर टाकायचं। कॅशबुकच्या रिसीट साईडला लिहायचं आहे बँकेत जमा झालेत पण आपण कॅशबुकला केले नाही। दुसरं डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर, डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर 33,000। दुसरं पण झालं। आता त्याच्यानंतर तिसरं बघायचं आहे चेक इश्यू ऑन 28 ऑगस्ट 2018 वेअर प्रेझेंटेड फॉर पेमेंट ऑन 5 सप्टेंबर 2018 अमाउंटेड ₹38,800। चेक दिला होता बँकेत आपण, तो पेमेंटसाठी प्रेझेंट झालेला नाही, तो कधी होणार आहे 5 सप्टेंबरला, पण तो आत्ता झालेला नाही, म्हणजे आपल्याला पासबुकच्या पेमेंट साईडला करून घ्यायचा आहे। 3rd नंबर टाकायचा आणि इथं लिहायचं चेक इश्यू बट नॉट प्रेझेंटेड बाय बँक, तो कधी नंतर प्रेझेंट होणार आहे पण तो आपण करून घ्यायचा। इथं 38,800 हे 3रा नंबर। त्याच्यानंतर चौथं अ बिल रिसिवेबल फॉर 15,000 डिसऑनर विथ बँक वॉज डिस्काउंटेड विथ बँक वॉज डिसऑनर ऑन 30 ऑगस्ट 2018 इंटिमेशन ऑफ द सेम वॉज रिसिव्ड ओनली ऑन 3 सप्टेंबर 2018। म्हणजे हे बघा बिल रिसीव झाले बँकेकडून, कॅशबुकच्या पेमेंट साईडला आपल्याला दाखवायचं राहिले। आता इथं 4th ट्रान्झॅक्शनमध्ये 15,000चा चेक डिसऑनर झालाय, म्हणजेच अमान्य झालाय बँकेकडून, पण आपण तो कॅशबुकला रिसीट साईडला दाखवला होता, तोच आपल्याला आता कॅशबुकच्या पेमेंट साईडला दाखवून घ्यायचा आहे। 4 नंबर टाकायचा। इथं कॅशबुकच्या पेमेंट साईडला अमाउंट 15,000
बिल डिसऑनर, बिल डिसऑनर बँकेकडून अमान्य झालता, पण आपण रिसिटला दाखवला होता तो परत कॅशबुकच्या रिसिटचा पेमेंट साईडला 15,000 लिहून घेतले. त्याच्यानंतर 5th नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे पासबुक क्रेडिट साईड वॉज ओव्हरकास्ट 2000. पासबुकची क्रेडिट साईड जास्त झाली 2000 आणि मग ती काय करायची, पासबुकच्या डेबिटला द्यायची. आता इथं पासबुकची क्रेडिट साईड पासबुकची क्रेडिट साईड ओव्हरकास्ट झाली, मग पासबुकच्या डेबिटला इथं 5th नंबर टाकायचं ओव्हरकास्ट. जिकडं ओव्हरकास्ट झालं ते इकडं जास्त झालं क्रेडिट, मग डेबिटला आपण 2000 रुपये द्यायचे. जिकडच्या बाजूला जास्त झाले त्याच्या ऑपोजिट बाजूला ती. त्याच्यानंतर 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे बँक डेबिटेड 400 फॉर बँक चार्जेस इन पासबुक वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. आता डायरेक्ट सांगितलं कॅशबुकला बँक चार्जेस दाखवलेला नाही, मग कॅशबुकच्या पेमेंट साईडला इथं 6 नंबर टाकायचा बँक चार्जेस. बँक चार्जेस बँकेतून हा खर्च असतो तो बँकेने कट करून घेतला बँकेचे चार्जेस, पण तो आपण कॅशबुकला दाखवला नव्हता, मग 400 रुपये इथं पेमेंट कॅशबुकच्या पेमेंटला दाखवला. अशा पद्धतीने आपण आता हे ट्रान्झॅक्शन लिहून घेतले. आता इथं बघा हे सगळं वर्किंग नोटला ट्रान्सफर केल्यानंतर कॅशबुक आणि पासबुक आहे हे आपलं. आता इथं आपल्याला प्लस मायनस कसं करायचं ते बघायचं आहे. आता नेहमीच्या रूलप्रमाणे आपण काय करतो, ज्या ठिकाणी सुरुवातीला आपण हा बॅलन्स लिहिला आहे, ज्या ठिकाणी सुरुवातीला आपण हा बॅलन्स लिहिला आहे ती बाजू प्लस करायची आणि इकडची बाजू मायनस करायची. आता हा बॅलन्स आपण कुठं लिहिला आहे, पासबुकच्या रिसिट साईडला क्रेडिट बॅलन्स दिला होता, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हा लिहिला आहे 33,600. म्हणजेच इकडची बाजू काय होणार प्लस आणि त्याची त्या अकाउंटची डेबिट साईड होणार मायनस. ज्या बाजूला प्लस आहे त्याचीच म्हणजेच क्रेडिट साईड इकडं वर प्लस, वरच्या पण अकाउंटला इकडं मायनस, म्हणजे डेबिट साईड मायनस होणार, क्रेडिट साईड प्लस होणार. आता ह्याच्यावरून आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवूयात. जे ॲड्स आहे इथं फर्स्ट बॅलन्स लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर फर्स्ट 4, 6 हे ॲडचे 3 ट्रान्झॅक्शन लिहून घ्यायचे, त्याच्यामध्ये लेसचे लिहायचे, मग आपल्याला आन्सर मिळून जाईल. आता आपण जी वर्किंग नोट बनवली त्याच्यावरून आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवण्यापूर्वी कॉलम करून घ्यायचे. इथे लिहून घ्यायचं इन द बुक्स ऑफ मिस्टर रवी बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ॲज ऑन 31 ऑगस्ट 2018 पर्टिक्युलर अमाऊंट. आता इथं सगळ्यात आधी आपल्याला बॅलन्स लिहून घ्यायचा आहे. जो पासबुकचा दिलेला आहे तो बॅलन्स लिहून घेतला. बॅलन्स ॲज पर पासबुक 33,600 आउटरला. आता ॲडवाले ट्रान्झॅक्शन इथं लिहायचे आहेत, मग लेसवाले लिहायचे आहेत. आता हे जे ॲडवाले होते नंबर 1 1 नंबरचं ट्रान्झॅक्शन वरती 4, 4 आणि 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन हे ॲडवाले आहेत. हे 3 आधी आपण लिहून घेणार, मग हे लेसवाले खाली लिहिणार. आता इथं चेक फर्स्ट नंबरचं चेक डिपॉझिटेड इन टू बँक बट नॉट क्रेडिटेड 24,500 ॲडचं. दुसरं ॲडचं बिल्स रिसिवेबल डिसऑनर विथ बँक 15,000. तिसरं बँक चार्जेस नॉट पेड नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक 400. ह्या तिघांची टोटल इथं चुकून लिहिली मी, इकडं लिहायची आउटरला 39,900 टोटल आली. ह्या टोटलवरच्या बॅलन्सची टोटल आणि ह्या दोघांची टोटल इथं करून ठेवायची 73,500. त्याच्यानंतर लेसचे हे जे ट्रान्झॅक्शन आहेत इकडचे हे लेसचे घ्यायचे लिहून. इथं सेकंड, थर्ड आणि 5th हे 3 ट्रान्झॅक्शन लेसचे इथं लिहिले. लेस फर्स्ट डायरेक्ट डिपॉझिटेड बाय कस्टमर नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक 33,000. त्याच्यानंतर हे जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये ट्रान्झॅक्शन दिले त्याच्यानुसार ही लाईन लिहायची आहे. चेक इशू बट नॉट प्रेझेंटेड बाय बँक 38,800. ओव्हरकास्ट इन पासबुक 2,000. हे तिघांची ट्रान्झॅक्शनची टोटल करायची. ही इथं लिहिली होती मी, चुकून इकडं लिहिली 73,800. आता वरच्या टोटलमधून ही लेस करायची आहे. आता वरची टोटल कमी आहे, ही खाली जास्त आहे, म्हणजेच इथं -300. जेव्हा -300 येतं त्याला ओव्हरड्राफ्ट असं म्हणतात. बँक ओव्हरड्राफ्ट वरती ॲज पर पासबुक बॅलन्स दिलता, म्हणजे खाली काय येणार ॲज पर कॅशबुक.
अशा प्रकारे 300 उत्तर येते इथं. मायनस मी इथं तुम्हाला समजण्यासाठी लिहिले. तुम्ही डायरेक्ट इथं फक्त टोटल मायनस करून 300 लिहायचं. यालाच मायनसमध्ये आले म्हणून याला ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स म्हणतात. बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅश बुक. इथं वरती होतं ॲज पर पासबुक, तर खाली लिहायचं ॲज पर कॅश बुक. अशा प्रकारे मित्रांनो एक्सरसाइजमधला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 आज आपण सोडवला. उद्या मी तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम समजावून सांगेन. जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.